आमदार साहेब 2% मतदान वाढलं अकोला लोकसभेसाठी, याचा फायदा नेमका कुणाला होईल? नाही का, महायुतीमध्ये ज्यावेळेस तिन्ही पक्ष एकत्र आले आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा आणि देवेंद्रजी या तिघांच्या एकत्रीकरणावर विश्वास ठेवून मतदारांनी जो वाढीव टक्का दिला आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 2019ला 59.76%, तर 2024ला 61.79%. म्हणजे महाविकास आघाडीला जे वाटत होतं की जनतेमध्ये रोष आहे, जनता महायुतीला सहकार्य करणार नाही किंवा जनता महायुतीला आशीर्वाद देणार नाही, तर हा जो वाढलेला टक्का आहे हा महायुतीचाच एक भाग आहे. त्यामुळे जनतेने विकास स्वीकारला आहे. जनतेला जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास हवा आहे, हेच कालच्या वाढलेल्या टक्केवारीतून लक्षात येतं. वाढलेल्या टक्क्यामधून महायुतीला विजयाचा विश्वास आहे का? मग ते वाढलेला टक्का महायुतीचा आहे का? 100%. ग्रामीण भागामध्ये तुम्ही बघा, दुपारी उन्हाचा पारा असताना साधारणपणे मतदानाचा अंदाज कमी होता, पण सायंकाळी ज्या पद्धतीनं ग्रामीण भागात मतदान झालं, हे सगळं देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व्हावे यांच्याच चेहरा डोळ्यासमोर ठेवून झालेला आहे. म्हणजे हा वाढता टक्का जो आहे हा महायुतीच्या बाजूचा आहे आणि महाविकास आघाडीबद्दल रोष निर्माण करणारा मतपेटीत बंद झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.